स्वतःची ऐपत ओळखून राहायला शिका. चुकीच्या मार्गाने कमवाल तर तुरुंगात जाल. पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना सल्ला. पंकजा मुंडे यांच्या संपर्क कार्यालयाचे अंबाजोगाई शहरात उद्घाटन प्रसंगी आपल्या भाषणातून लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत तसेच विधानसभा निवडणुकीनंतरच्या घडामोडींबाबत भाष्य केलं आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत की राजकारणात लोक बदमाश पण असतात, काही चांगले पण असतात. काही लोक सोडून गेले, आपल्याला वापरून निवडून येऊन दुसऱ्याशी संधान साधून गडबड करत आहेत. करू द्या त्यांना, काय करायचं ते. माझ्या विरोधात कारस्थान केलेला माणूस आज दाखवा कुठे. माझ्या हृदयात पाप नाही, देवाचा साक्षात आशीर्वाद आहे. राजकारणात हे होत राहते, मी पण पडले, पण ज्यांनी हे केलं ते पुन्हा नकाशावरून गायब होतात, हे लक्षात ठेवा. त्याला मला काहीच करावं लागत नाही, निसर्ग करतो. काय करायचं ते. चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी सगळ्या शक्ती येतात, त्यामुळे तुम्ही माझी शक्ती आहात, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे. पंकजा मुंडे यांच्या संपर्क कार्यालयाचे अंबाजोगाई येथे उद्घाटन करण्यात आले. कार्यालयाचे उद्घाटन करताना पंकजा मुंडे यांनी आगामी निवडणुकांचा रोड मॅप दाखवला. जिल्ह्याच्या 6 मतदारसंघातील 6 आमदार आणि खासदार आमचाच होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त करत या रणनीतीची योगेश्वरी देवीच्या साक्षीने सुरुवात करत आहोत असंही त्यांनी सांगितलं. यश येईल अपयश येईल हे ईश्वरावर अवलंबून आहे, पण माझे स्वप्न पूर्ण करायला मी सुरुवात करत आहे. मी प्रयत्न केले तर माझे स्वप्न पूर्ण होते, एवढी माझ्यावर ईश्वराची कृपा आहे असं देखील पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडे कार्यकर्त्यांना बजावून सांगताना म्हणाल्या की माझ्याकडून कोणत्याही घटनाबाह्य गोष्टींची अपेक्षा करू नये. काळ बदलला आहे, त्यामुळे स्वतःची परिस्थिती आणि ऐपत ओळखून त्यात आनंदी राहणे शिका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिलं आहे की जे लोक चुकीच्या मार्गाने पैसा कमावतात किंवा फसवणूक करतात त्यांची जागा तुरुंगात आहे. त्यामुळे चुकीच्या गोष्टींची अपेक्षा माझ्याकडून करू नका. पंकजा मुंडे यांनी पुढे बोलताना म्हटलं आहे की जर एखादा कार्यकर्ता आजारी असेल, त्याला कॅन्सरसारखा गंभीर आजार असेल, तर मी माझे घर गहाण ठेवून त्याला मदत करेन. पण जर कोणी चुकीची कामे करून किंवा फसवणूक करून संकटात सापडलेला असेल तर त्याला मी मदत करणार नाही. इथे नाही, हा काळ वेगळा आहे. आपली परिस्थिती ओळखा, आपली ऐपत ओळखा, त्याच्यात आनंदी राहा. ती ऐपत 10 पैशाची असेल तर 15 पैशाची करायचा प्रयत्न करा. 10 पैशाची ऐपत जो 100 रुपयाची करायला जातो त्याची जागा तुरुंगात आहे. हे मोदीजींनी गेल्या अनेक वर्षात दाखवले की तुम्ही बाबा हे असं आहे. चुकीच्या अपेक्षाच करू नका, चांगल्या अपेक्षा करा. तुम्ही मला म्हणले ना ताई मला कॅन्सर झाला आहे, मला काही झालं आहे, मी देईन, माझं मोडून देईन घरचं, पण मला ह्याच्यातून वाचवा, मला त्याच्यातून वाचवा. एका कार्यकर्त्याच्या मुलांनी फ्रॉड केला, 40-50 लाखाला गंडवलं लोकांना. ते पैसे ताई तुम्ही द्या ना, मी तुमचे कार्यकर्ते. कसं देणार रे बाबा तुम्ही? आणि ते पैसे तुम्ही वापरलेत. मुलांनी कुठून पैसे आणले विचारा ना रे बापांनो, आईला. नवरा कुठून पैसे आणतोय विचारा ना बायकांनो. तुम्हाला गंठन केलं, तुम्हाला साडी केली, तुमच्या घरावर 4 मजले चढले, पुन्हा मग कारवाई झाली, केस झाली, अटक झाली, मग काय करायचं? बरोबर आहे का? कधीतरी विचारा ना घरात कुठून पैसा यायलाय. 10 रुपयाचे 100 रुपये करा, पण काम करा. आणि ते काम करायला मी तुमच्या पाठीशी उभी आहे. तुम्हाला 10 लाखाचं पत्र दिले ना, लाख रुपये कमवा, पण 10 लाखाचं पत्र दिले 10 लोक गायब करू नका, प्लीज करू नका. मस्त 10 नाही, मी आधी म्हणायचे, मी जेव्हा आधी लोकांना म्हणलं मी 1 कोटीचं काम देते ना एखाद्या कार्यकर्त्याला, त्याला 5 लाखाचं मिळत नव्हतं ना, मग त्याला फंड त्याला मिळायलाच ना प्रॉफिट. तर करू नका, चांगलं काम करा. काही आहे बघा, आता लोक बदमाश पण असतात राजकारणात, चांगले पण असतात. काही लोक आपल्याला सोडून गेलेत, काही लोक आपल्याला वापरून निवडून येऊन दुसऱ्याशी संधान करून गडबड करायलेत. करू द्या त्यांना, काय करायचं ते. माझ्या विरुद्ध कारस्थान केलेला कोणताही माणूस आज जागवा कुठे दाखवा, कारण माझ्या हृदयामध्ये पाप नाही, देवाचा साक्षात आशीर्वाद. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अंबाजोगाई.